नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर 19 फार सुरेख सांगितलेला आहे. जीवांना आपल्या संस्कारा आणि योग्यतेनुसार विश्वपालनाच्या कार्यात हातभार लावावा लागतो. या कार्यात त्यांना दैवी शक्तीची मदत होत असते. या दैवी शक्तींना विरोध करणाऱ्या अनेक राक्षसी शक्तीसुद्धा असतात. याचा अनुभव मला तर वेळोवेळी येतोच. अनेकांना हा अनुभव आला असेल. आपण एखादं जेव्हा चांगलं कार्य करतो तेव्हा विघ्न संतोषी लोक टपून बसलेले असतात. पिठापूरच्या बाबतीत तर मला हा फार वेळा अनुभव आलेला आहे. आपले महाराष्ट्रातील लोक आमचं कौतुक सोडा, कौतुक करण्याची गरज पण नाही. कारण ज्या ठिकाणी दत्त महाराजांनी आमचं कौतुक केलं आहे तिन्ही अवतारांनी, त्याला अनुसरून माणसांनी कौतुक करावं अशी अपेक्षा देखील राहिलेली नाही. परंतु काड्या घालणं, त्रास देणं हे जे करतात त्यांना आता गंमत वाटते, परंतु त्यांना भविष्यात हे भोगावंच लागणार आहे. इथं स्वतः श्रीपाद वल्लभ चरित्रामृत ग्रंथात सांगितलं आहे की पात्रतेनुसार परमेश्वर ज्याच्या त्याच्याकडून योग्य वेळी चांगलं कार्य करून घेत असतो. आणि हे चांगलं कार्य करीत असताना दैवी कृपा आशीर्वाद म्हणजे श्रीपाद श्री वल्लभांच्या आशीर्वादाशिवाय काहीही घडत नाही. 2007 साली जेव्हा पिठापूरला गेलो त्याच्यानंतर अनेक वेळा जावं लागलं. तिथले अनुभव, तिथली परिस्थिती, तिथल्या लोकांची वागणूक हे सगळं सहन करावं लागलं. परंतु श्रीपाद श्री वल्लभांच्या आशीर्वादामुळे एक दैवी शक्ती पाठीशी असल्यामुळं आतापर्यंत जे कार्य घडलेलं आहे आणि भविष्यात घडणार आहे हे केवळ त्यांच्या कृपेच घडणार आहे हे मात्र निश्चित. परंतु काही विघ्न संतोषी असतात, त्यांना वारंवार मी प्रेमाने सांगतो की कृपया अशा भानगडीत पडू नका. तिथं जाऊन लावाय करणं, काहीतरी व्हॉट्सअपला टाकणं, हा जरी तो उद्योग करत असेल. आता काही लोकांना ते आवडतं, काही लोक नावं ठेवतात, परंतु करणाऱ्याला गंमत वाटते, पण नंतर त्याला भोगावं लागणार आहे. त्यांनीसुद्धा सावध राहावं. 50 दत्तयाग श्रीपाद श्री वल्लभांनी आपल्याकडून करून घ्यावे ही साधी गोष्ट नाही. 192 वेळा पिठापूरला बोलून घ्यावं हे साधं काम नाही. परप्रांतामध्ये जागा मिळून, जागा बांधून तिथं सत्संग होणं, आलेल्या भक्तांना प्रेमाने आपलेपणा दाखवणं हे सगळं एक शक्ती असल्याशिवाय घडू शकत नाही. 1 रुपयासुद्धा जवळ नसताना पैसे उभे राहणे आणि घेतलेले पैसे पुन्हा 10 वर्षांनी परत करण्याची बुद्धी देणे आणि ते कार्य करून घेणे ह्यालाच परमेश्वराची कृपा आशीर्वाद म्हणतात. श्रीपाद श्री वल्लभ आपल्या ग्रंथातून वेळोवेळी मार्गदर्शन करतात, परंतु भाविक फक्त बोटं फिरवण्याचा कार्यक्रम करतात. या साध्या साध्या बारीक गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत. दैवी शक्ती असल्याशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही. देवाने सगळ्यांची सोय करून ठेवलेली आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम दिलेलं आहे. ज्याला जी जबाबदारी दिली त्यांनी ती प्रेमाने आणि चांगलेपणाने करावी. रडू नये, इतरांना त्रास देऊ नये. आता त्यांना आसुरी आनंद होतो. मला तर पिठापूरला असे अनेक अनुभव आलेत. तिथं गेल्यानंतर भाविकांना आनंद देण्याचा सकाळी 7:30 पासून रात्री 11पर्यंत अहोरात्र प्रयत्न चालू असतो. ज्यांनी अनुभवले त्यांनी खरोखर हे कार्य सांगावं, कारण चांगलं सांगणं हे सुद्धा एक चांगला संस्काराचं आणि पुण्याचं काम आहे. म्हणून 15 दिवस मी तिथं राहण्याचा प्रयत्न करतो आहे. कार्यभाऊलच एवढं असल्यामुळं जमत नाही, पण जमत नाही असं म्हणण्यापेक्षा आता जमून तो प्रयत्न करणार आहे आणि पिठापूरला जास्तीत जास्त तिथं वास्तव्यास थांबून आलेल्या आपल्या भाविकांना चांगले विचार, चांगले आचार हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दैवी शक्तीत आहेच, त्या शक्तीशिवाय काहीही घडत नाही. आणि पिठापूरसारख्या ठिकाणी तर श्रीपाद श्री वल्लभ आहेत याबद्दल काहीही दुमत नाहीत. आता लोक हे अनुभवून घेत नाही हे त्यांचं दुर्दैव. मी वारंवार सांगतो, या राहा, पैशाची चिंता करू नका. 3 दिवस 7 दिवस राहा. राहण्यासारखं आहे, गर्दी नाही, गोंधळ नाही. राहणं खाणं सगळ्या सोयी तिथं आहेत. थेट गाडी आहे, चांगल्या सोयी आहेत, उपासनेला जागा आहे. परंतु पळत जायचं आणि पळत यायचं एवढंच लोक करतात, प्रवास करतात, परंतु श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद प्राप्त करून घेत नाहीत. याचं वाईट वाटतं.
जे पिठापूरला घडत आहे आणि भविष्यात घडणार आहे ही दैवी शक्ती आहे. ज्यांच्याकडून श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथाचं वाचन, पिठापूर कुरवपूर यात्रा, अन्य काही जी सेवा करून घेतात, हे श्रीपाद वल्लभांच्या कृपेशिवाय घडू शकत नाही. आणि हे करत असताना एक वेगळा अनुभव येतो. हा वेगळा अनुभव म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभांची कृपा. तुम्ही सेवा कार्य करताना काही लोक नावं ठेवतात, त्यापासून दुर्लक्ष करा. योग्य वेळी श्रीपाद श्री वल्लभ दखल घेणार आहे. माझ्या बाबतीत मी घडलेले अनुभव अधूनमधून सांगणार आहे. परंतु आता वाटतं की त्या लोकांच्या वाटेलाही जाऊ नये, त्यांच्याकडे लक्षही देऊ नये. कारण स्वतः श्रीपाद श्री वल्लभ दखल घेतो म्हटल्यानंतर आपण त्यांना शिक्षा काय करणार? बऱ्याच जणांचे पैसे यायचे, बऱ्याच जणांनी बुडवण्याचा प्रयत्न केला, बऱ्याच जणांनी बुडवलं, बरेच जण बुडवण्याची शक्यता पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजतात. परंतु एक श्रीपाद श्री वल्लभांच्या वचनावर विश्वास आहे. योग्य वेळी मी त्याची दखल घेईल, योग्य वेळी हवी तेवढी मदत करेल. श्रीपाद श्री वल्लभांनी आजपर्यंत सगळ्या कार्याची दखल घेतलेली आहे. ज्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेत, ज्यांना मी योग्य वेळी भरपूर मदत केलेली आहे, त्या सर्वांना विनंती आहे की आपल्या अडचणीतून मार्ग काढून थोडे पैसे परत करावेत. मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, माझ्याबद्दल कुठेही खोटं नाटक करू नये, लाव्या करू नये. याची सर्व नोंद चित्रगुप्त घेईल आणि तुम्हाला कर्माचं फळ भोगावं लागेल. ते भोगावं लागू नये अशी देखील माझी विनंती आहे. म्हणून सावध राहा, सावधान राहा. दैवी शक्तीशिवाय पिठापूरचं कार्य होत नाही आणि होणार नाही. मला संधी मिळाली, मी अत्यंत प्रामाणिकपणे गेली 50 वर्षे हे कार्य करतो आहे आणि श्रीपाद वल्लभांची सेवा गेल्या 15 वर्षापासून करतो आहे. कोणाला 1% फसवलं नाही, 1% खोटं बोललो नाही. तेव्हा पुन्हा अशा उचापात्या भानगडी करू नये. माझ्या पाठीशी राहायचा प्रयत्न केला, राहिला ठीक आहे, न राहिला तर श्रीपाद श्री वल्लभ माझ्या पाठीशी आहेत, हे आपण जाणून घ्या. नमस्कार.